छत्रपती संभाजीनगरात डॉक्टरांनी बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षात प्रवाशांची केली तपासणी। वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्त डॉक्टरांचा उपक्रम। मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी लवकरच सुविधा उभारली जाणार। सुविधा उभारण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च केले जाणार। जेजेमध्ये 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया। रुग्णालयांसाठी राज्य सरकारकडून 33 कोटींचं तंत्रज्ञान खरेदी। एसटी कर्मचाऱ्यांचे 80 कोटी थकले। सप्टेंबर 2023 पासूनच्या निवृत्तांची रक्कम थकीत। 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम थकीत। हिंगोली सिद्धेश्वर गावात वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित। संतप्त महिलांचं वीज उपकेंद्रावर आंदोलन। सिल्लोड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी महामार्गाचं संथ गतीनं काम सुरू। वाहतूक कोंडीचा नागरिकांना मनस्ताप। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील मिळकतींची नोंद लवकरच प्रॉपर्टी कार्डावर होणार। वर्षभरात 3 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डाचे वितरण केले जाणार। राज्य सरकारचे 70,000 कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण। 5 वर्षात तब्बल 35 लाख घरे बांधण्याचा सरकारचा निर्धार। आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अंगणवाडी आणि पहिलीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम। 30 लाख बालकांसाठी आधारशिला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय। पुणे महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मोबाईलचा आउटगोईंग बंद। महानगरपालिकेनं मोबाईल कंपनीचं रिचार्ज बिल न भरल्याने कर्मचाऱ्यांवर वेळ। सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदीचा प्रशासनाचा निर्णय। 1 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू। सांगलीत आईनं मुलाला यकृत दान करून दिलं जीवदान। 20 वर्षीय मुलावर लिव्हर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया। पुण्यात पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी। वारकऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा चोख करण्याच्या सूचना। अमरावतीतल्या मोर्शीद जलस्रोताचं निरीक्षण करण्यासाठी घरट्या घालणाऱ्या विमानानं नागरिकांमध्ये भीती। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नागरिकांना आवाहन। नुकत्याच सुरू झालेल्या बीकेसी ते वरळी नाका या मेट्रोतून अवघ्या 9 दिवसात 2 लाख प्रवाशांचा प्रवास। एक्वा लाईन मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद। सांगलीमध्ये एतवडे खुर्द गावात बिबट्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची वन विभागाकडे मागणी। पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान कृष्ण मंदिराजवळ खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया। काम निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप। वाशीमध्ये शेलू बाजार ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात विमानतळ परिसरात बीम लाईट्स लावण्यावर 9 जुलैपर्यंत बंदी। सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय। घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा भागात ऑरेंज अलर्ट। राज्यात उद्यापासून शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। गेल्या 11 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू। पैठण शहरासह तालुक्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडित। अनेक तास वीज नसल्याने नागरिक त्रस्त। बदलापूर शहरात अवकाळी पावसाचा जोर। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या पिकावर परिणाम। पावसाळ्यामुळे कोथिंबीरीची आवक घटली। घाऊक बाजारात कोथिंबीरीची जुडी 5 रुपयांनी महागली। किरकोळ बाजारात कोथिंबीरीची जुडी 20 ते 30 रुपयांना। हिंगोलीत घरावर वीज कोसळल्याने घरातील विद्युत उपकरणं जळून खाक। एसी, फॅन, फ्रीज यांसारखी इलेक्ट्रिक उपकरणं जळाल्याने मोठं नुकसान। यवतमाळमध्ये महागाव तालुक्यात शिरकुर्लीमध्ये पावसामुळे तीळ पिकाचं नुकसान। सध्या तीळ पिकाची काढणी सुरू।
नाशिकच्या निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू. नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेतपिकं, जनावरांचा नागरिकांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 930 क्विंटल आंबा दाखल. आंब्याच्या दरातही घसरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये भोकरदन तालुक्यात वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. लातूर जिल्ह्यात वीज कोसळून 22 जनावरे दगावली. सांगलीतील शिराळा तालुक्यात मोराचा बेधुंद नृत्य. मोराचं नृत्य कॅमेऱ्यात कैद. मावळमधील देहू ते येलवाडी दरम्यान रस्त्याची चाळण. पावसाळा तोंडावर आलेला असताना प्रशासनाचं दुर्लक्ष, वाहन चालकांना नाहक त्रास. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचं निष्काळजीपणे काम सुरू. भक्ती शक्ती निगडी कृष्ण मंदिराजवळ खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्याच्या अनेक घटना समोर. करवीर तालुक्यातील निर्ली गावामध्ये 1 जून रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. सतेज ऋतू असं या स्पर्धेचं नाव. आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडी चालवून स्पर्धेपूर्वीचा थरार अनुभवलाय. अखेर छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी. छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भुजबळांच्या एंट्रीने नाशिकला 4थं मंत्रिपद. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवण्याची शक्यता. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागताच भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करता भुजबळांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी. धाराशिवमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याने जल्लोष. एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या OCW कारभारावर गडकरी नाराज. OCW विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या येतव ॲपचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण. या ॲपच्या मदतीनं प्रवाशांना व्यावसायिक वाहन चालकांशी थेट संपर्क साधता येणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्टिव्ह मोडमध्ये. भटक्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवेंनी जाणून घेतल्या भटक्या विमुक्त प्रवर्गांच्या समस्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं भाजपा आमदार राहुल कुल यांचं अभिनंदन. विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. परभणीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी शासन निर्णयानुसार बसवले आहेत का याची सविस्तर चौकशी करण्याची मनसेची मागणी. शासकीय अन्नधान्य पुरवठा गोदाम परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दुसरीकडे हलवण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. राज्याभिषेक सोहळ्यादिनी धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात छत्रपती शिवरायांना महाभिषेक सोहळा करावा. मराठा समाजाची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सांगलीत महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिर. महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर 92 तलाठी आणि 4 लिपिकांना शिबिरात मार्गदर्शन. संगमनेर आणि अकोले तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. पावसामुळे कांदा आणि भाजीपाल्याचं साठवलेल्या पिकांचं मोठं नुकसान. अनेक घरांचंही नुकसान. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचना. राज्यातील कृषी सहाय्यकांचं कामबंद आंदोलन. सांगलीतील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. परभणीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्या. शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन. हिंगोलीच्या चिखलाकर तांडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा. अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन. वारकरी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी. वारकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करा. शेतकरी संघटनेची मागणी. सासवडमध्ये शेतकरी संघटनेचं लाक्षणिक उपोषण. लातूरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांचं सांगली उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची केली मागणी.
वाशीमध्ये शेलू बाजार ग्रामपंचायतीकडून दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचं दुर्लक्ष, स्वच्छ पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. नांदेडमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन, पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण रॅलीमध्ये सहभागी. शिर्डीत तिरंगा विजय रॅलीचं आयोजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रॅलीमध्ये सहभागी. चंद्रपुरात उद्या काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार. परभणीमधील सेलूत तिरंगा रॅलीचं आयोजन, माजी सैनिक आणि महिलांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.